लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करावे व आपला हक्क बजावावा. माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल मुंबई यांचे मतदारांना आवाहन. निवडणूक आयोगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी दिली सार्वजनिक सुट्टी. येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच टप्प्यात एकूण 288 जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी, शेतमजूर, अपंग, युवा, तरुण तरुणी, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन मतदान करावे व आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांनी मतदारांना केले आहे. माझ्या मतदार बंधू भगिनींनो, मी डॉक्टर संतोष कुमार रामनारायण लाल जयस्वाल, राहणार डिग्रस, जिल्हा यवतमाळ, निवृत्त न्यायाधीश मुंबई, आपणासमोर एक कळकळीची विनंती आणि अपील घेऊन आलेलो आहे. आपल्या येत्या 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी आपल्या विधानसभेच्या, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी इलेक्शन होऊ घातलेलं आहे. ह्या इलेक्शनमध्ये मतदार राजा हा केंद्रस्थानी असणार आहे. मतदार राजांनी आपला हक्क ह्या निवडणुकीमध्ये बजवावा आणि आपले जी पहिल्या वेळेसचे मतदार आहेत, आपले शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत आणि आपल्या ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, अपंग लोक आहेत, मूकबधीर आहेत, अशा लोकांचाही मतदानात सहभाग पूर्णपणे करून 100% मतदानाच्या दिशेने आपण प्रयत्न करावे. मित्रांनो, त्या दिवशी 20 तारखेला बुधवारी निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्या दिवशी सगळे कामं बाजूला सारून पहिला हक्क बजावण्याचा काळ, पहिला आपल्या भारतीय घटनेनं दिलेला जो अधिकार आहे, प्रत्येक सिटिझनला हा अधिकार आहे आणि त्याचं इक्वल प्रोपोर्शन आहे, इक्वल व्हॅल्यू आहे. लहानाचा वोट असो, गरिबाचा असो, श्रीमंताचा असो, अपंगाचा असो, प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आहे. मित्रांनो, आपल्याला आपली लोकशाही बळकट करण्यासाठी हा निवडणुकीच्या आणि भारतीय संविधानाने दिलेल्या उत्सवामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे योगदान करा आणि एक 100% मतदानाच्या दिशेने वाटचाल करा आणि एक चांगला सरकार घडून आणा. मित्रांनो, मला एवढंच सांगेल की आपलं मतदान करा व आपली लोकशाही बळकट करा आणि आपला हक्क बजवा. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू मतदार मित्रांनो, थँक्यू.